नमस्कार सगळ्यांना, कसे आहात सगळे? झालं जेवण सगळ्याचं? हे बघा, हा माझा मोठा मुलगा हा व्हिडिओमध्ये येत नाही कधी, कामाला जातो ना, मग त्याला व्हिडिओ बनवायला वेळ नसतो. आता ही मम्मी माझा जो व्हिडिओ काढते ना, ह्याच्या अगोदर एक दुसरा व्हिडिओ टाकणार आहे मी, ह्याच्या अगोदर येईल तो. नाही ह्या चॅनलवरती नाही, ह्याच चॅनलवरती येणार नाही, हा वेगळा चॅनल आहे. हा वेगळा चॅनल आहे का? तो दुसऱ्या चॅनलवरती तो व्हिडिओ येणार, तो व्हिडिओ तुम्ही बघा. हिचं हे तोंड दिसतंय ना माझ्या आईचं, हे तोंड नाही, हे दुसरं रूप दिसणार तुम्हाला त्या चॅनलवर. तो व्हिडिओ पोस्ट करू नको, तुला मारेन मी धरून. आता त्या व्हिडिओचं काम चालूच आहे बघा. थोडासा व्हिडिओ बघा तुम्हाला पूर्ण नाही दाखवत. तुम्ही त्या चॅनलवर पोस्ट केलं, तुला धरून हाणते मी. हा हाणते काय? किती हाण? तुझं हे तोंड आहे ना आता दिसणार त्या चॅनलवर, ह्या चॅनलवर नाही. ह्या चॅनलवर बघांच्या संग व्हिडिओ काढायचं म्हणलं की मला भांडतात हे पोरं. काय भांडतं तू? किती मला जाऊ दे, आता काय सांगू तुम्हाला. तुम्ही किती त्रास देता, तुम्ही किती त्रास देता मला. व्हिडिओ बघा. हा तुम्ही किती त्रास देता, मी बोललेला राग येतो तुम्हाला. किती त्रास देता तुम्ही लोक. हा मग मम्मी येते त्रास. मी घरात असते का? मी घरात असते. कशाला एवढं मोठ्याने आवाज करतात हे पोरं? काय करतात एवढं मोठ्याने आवाज करतात टीव्हीचा ना, मग माझं डोकं खराब होतं जास्त आवाज केल्यावर, मग राग येतो मला, मग चिडते मी त्यांच्यावर. 10 मिनिटं फक्त गाणे लावले होते, त्याच्यावर मी एवढं आम्हाला ऐकून दाखवलं. पण तुम्ही अरे गाणे लावा ना तुम्ही, पण एकदम लिमिट मध्ये आवाज करा ना तुम्ही. लिमिट मध्ये? मग अरे घरात वाजणारच. काय वाजणार आहे? मला चार तोंड आहेत, कुठं ना कुठं तर काय ना काय ऍडजस्ट करावंच लागतं ना. मला नाही आवडत एवढा मोठा आवाज. शांतपणे राहत जा. मी ते डीजे बीजे तिकडच्या घरी नेऊन ठेवीन. मग जा, कुठे टाकायचं ते टाक. हा तिकडे नेऊन ठेवीन ते डीजे. जास्त एडेवन नाही करायचं. मी आता तुझ्या आयडीवर हा व्हिडिओ पोस्ट करतो. आता तू आयडी व्हिडिओ तर पोस्ट कर, मग तुझ्याकडे सांग, तुला बघते मी. अरे आम्ही नाही बघणार, तुम्ही लोक बघणार हा व्हिडिओ तिच्या दुसऱ्या चॅनलवरती. दुसऱ्या चॅनलवरती नाही सोडायचं माझ्या. बघा तो मोठा चॅनल आहे माझा, त्याच्या व्हिडिओ सोडला की तुला धरून हाणलाच. मग सोडणार, तुला हाणलाच धरून. त्याच्या व्हिडिओ सोडला की डिलीट करणार मी. हाणल्याचा पण व्हिडिओ सोडणार. लाडात आला जास्त नाही नाही. अरे मी कधी बोलत नाही, तू मला एवढं बोलू ऐकून दाखवला आज, एवढं बडबड केली मला. एवढं ऐकून दाखवून तुम्ही किती त्रास देता त्याचं काय? ओ हो हो, जसं काय तू काय बोलतच नाही. हा बोलतच नाही. वा, नाटक करतात एवढे. तू काय एडिट काय करू नको तो व्हिडिओ. मी सोडतोय आता. टायटल बिटल काय टाकू नको, तुला मार. टायटल नाही, तुम्ही समजून घ्या. आता मी काय टायटल वगैरे काय टाकत नाही. तुम्ही जसा व्हिडिओ बघताल ना, तुम्हाला थोडं तरी बघितलं ना तरी तुम्हाला समजेल हिचं तोंड. बघा, आणि चिडीला लावतात ते काहीतरी राग येण्यासारखं बोलतात, मग चिडणार नाही का माणूस? राग येण्यासारखं बोलल्यावर मी कामावून आलो होतो, 10 मिनिटं फक्त व्हिडिओ बनवला. व्हिडिओ नाही सॉरी, 10 मिनिटं फक्त गाणे लावलं होतं, स्पीकर लावलं होतं, तिच्यावर मी एवढा तमाशा केलाय. मग राग मला डोकं खराब होतं माझं. मला ते आवडत नाही दन डीजे वगैरे वाजलेला. घरामध्ये नाही पाड लावायचं ते. अरे मग ते होम थिएटर आणलंच कशाला आहे? होम थिएटर आणलं तर मी घरात नसताना वाजवायचं ते. तुझा जो जायचा टाइम आहे तोच माझा जायचा टाइम आहे, तुझा जो यायचा टाइम आहे तोच माझा यायचा टाइम चेंज करतोय कामाचा टाइम चेंज कर. नाटक नाही करायचे बिनकामानं. माझ्या डोक्याला ताण द्यायचं नाही. काय ताण द्यायचं नाही? यमुनाबाई काय बोलू आता तुमच्या? काय नको बोलू, माझ्या संग बोलू नको अजिबात. ओके, आता मी शांत बसतो. हिचं तोंड बघायचं. शांतच बसतो. एवढं वैताग देते तर टीव्हीचा आवाज एवढाच मोठ्याने करते तर, आणि मग बोलायला गेलं की राग येतो मग त्यांना. आणि एवढा मोठ्याने आवाज करायचा ना, माणसाच्या कानाचे पडदे फाटले पाहिजेत असा आवाज करायचा. आणि ते चिडले तर तो व्हिडिओ बनवला ह्यांनी. चिडल्याच्या नंतर व्हिडिओ बनवला. आता म्हणजे तुझ्या मोठ्या चॅनलवरती तो व्हिडिओ पोस्ट करतो मला. आणि तो व्हिडिओ तुम्ही बघा, नक्की बघा. नक्की बघा. डिलीट मारते तो व्हिडिओ मी. नाही डिलीट नाहीच करू शकणार मी. माझा घरात चिडलेला भांडणाचा एक पण व्हिडिओ नाही. तू जर सोडलं पाहिजे ना लोकांना. काय कळलं पाहिजे? तू कशी आहे? तुम्ही किती त्रास देता मला, त्याचं काय? त्रास लय त्रास दिला रे तुला. ग बस. बारकं पोरगं पण आणि तू पण. फक्त तुझा बाप त्रास देत नाही मला अजिबात. ओ हो. नाटकं करतात नुसते बिनकामाने. तुम्ही दोघंच चांगले. आम्ही दोघंच नवरा बायको चांगले. तुम्ही त्रास देता मला. कामावून आले पोरगं थकून वगैरे तर त्याला चाय पण विचारत, पाण्याला पण विचारत. चहा प्यायचा नसतो असं पण प्रश्न आहे, बाळा तू जेवला काय खाल्लं का? हे पण नाही. उपाशीच बसतात तुम्ही. जेवला खाल्लं का? नाही तुम्हाला जेवायला तुला नाटक करते. हे बाई असं वाजलं ना राग येतो मला.
तुझं बीपी लो होतं ना बीपी लो होतो माझं. त्या